जय शिवराय मित्रांनो. शेतकरी राजा 1989 मध्ये आपले स्वागत आहे. मी आपला लक्ष्मीकांत थावरे. आज आपल्याला खरीप पीक विमा 2026 याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर खरीप 2026 पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 हा आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्यायचा आहे. तर या खरीप पीक विमा 2026 मध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कुठलाही चान्स या पीक विम्यामध्ये ठेवला नाही. आपल्याला तक्रार आपण कधीही देऊ शकत नाहीत. पाऊस पडला तरी देऊ शकत नाहीत आणि नाही पडला तरी देऊ शकत नाहीत, अशी पीक विम्यामध्ये त्यांनी तरतूद करून ठेवली आहे. आपण पीक विमा भरणार, शासनाला पैसे जाणार, कंपनीला पैसे जाणार, आपले पैसे हे वाया जाणार. जसं की उदाहरणार्थ एक्झाम्पल 2025 सर्व शेतकऱ्यांनी CSC सेंटरला जाऊन पीक विमा भरला, गर्दी करून पीक विमा भरला, आपले पैसे दिले, वेळेत भरला, 7/12/8 आधार कार्ड, पासबुक, जे काय CSC सेंटरला म्हणत असेल ती कागदपत्र आपण दिली आणि आपला पीक विमा हा कंप्लीट करून घेतला. पण आपल्याला एक फुटकी कवडी फडणवीस साहेबांनी दिली नाही. इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पिकं ही पाण्यात गेली, ओला दुष्काळ होण्या इतपत पाऊस झाला. पण आपण नियमामध्ये अडकलेलो असल्यामुळे आपण सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकाचा आपण क्लेम करू शकलो नाहीत. कारण फडणवीस साहेबांनी आपल्याला एकही चान्स ठेवला नाही की आपलं नुकसान झालंय आणि आपण कंपनीला कळवू शकतो. शेतकरी याआधी 2023-24 पर्यंत आपल्याला शेतकऱ्याला क्लेम करता येत होता. आता एकही क्लेम करायचा चान्स राहिला नाही तुम्हाला. त्यामुळं आपलं स्वतःनी आपण ठरवायचं की आपला विमा भरायचा किंवा नाही. कोणाचेही ऐकायचे नाही. आपला पीक विमा आपण भरायचा की नाही हे आपण स्वतः विचार करून काळजीपूर्वक भरायचा आहे. तर 2026 मध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचा क्लेम करू शकत नाही की आमच्या इथे भरपूर पाऊस झाला म्हणून आम्ही क्लेम करायलो, आमचे पीक गेले किंवा एकदम कमी पाऊस पडल्यामुळं आमची पिकं गेले, असा तुम्ही कुठलाही कंपनीला क्लेम करू शकत नाही आणि सांगू पण शकत नाही. कुठेही तुमची तक्रार चालणार नाही. असा फडणवीस साहेबांनी यावर्षीचा 2026चा पीक विम्याचा भरण्याबाबतीतचा GR काढलेला आहे. तर हा GR एकदम शेतकऱ्याच्या हिताचा नाही आहे. शेतकऱ्यासाठी हा फसवा GR आहे असं माझं म्हणणं आहे. एकदम 100% फसवा GR आहे. हे फक्त कंपनीच्या भल्यासाठी काढलेला GR आहे. कंपनी आणि सरकार हे संलग्न होऊन यांनी हा GR काढला आहे आणि फ्रीमधला पीक विमा त्यांनी बंद करून टाकला. 1 रुपयात पीक विमा पहिला होता, तो शेतकरी आनंदानं भरायचा. कमी येऊ जास्त येऊ, कोणतीही रक्कम पदरात पडू आपल्या, तो आनंदी राहायचा. पण आता सध्या पैसे पण जातात आणि पीक विमाही येत नाही. जसे की 2025ला 1 रुपयाही दिला नाही आणि शेतकऱ्याचे उलट भरायला पैसे गेले आणि शेतकरी त्यापासून पीक विम्यापासून वंचित राहिला. बरेच मंत्री, आमदार, खासदार पीक विम्याच्या पाठलाग करतात. जसे की धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर त्याचा खूप पाठलाग करतात. त्यामुळं तिथं त्यांचा पीक विमा मिळण्यास सुरुवात होते लवकरात लवकर आणि ते विधानसभेमध्ये भांडतात. जिथं काही त्यांचा तो सभा असते, मंत्र्याची बैठक असते, तिथं तो विषय त्यांचा मांडतात आणि पीक विमा हा त्यांच्या धाराशिव जिल्ह्यासाठी भांडून घेतात. तिथे खासदार आणि आमदारांची चढाओढ असते की कोण पीक विमा आणतो आणि त्याचं श्रेष्ठत्व ते स्वतः घेतात. कारण कोणत्याही व्यक्तीने काम केलं तर श्रेष्ठत्व त्याला मिळायलाच पाहिजे, त्याचं स्वागत व्हायलाच पाहिजे. तर
असे हे धाराशिवचे तडफदार खासदार आहेत ओमराजे निंबाळकर. त्यांनी धाराशिवचा पीक विमा आणून दिला. पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 50 पैशापेक्षा कमी आणेवारी दाखवली आणि आपलं पीक विम्यामध्ये नाव आलं जिल्ह्याचं. नंतर पीक विमा वाटप सुरू झाली सगळीकडं. नंतर आपल्याला सांगण्यात आलं पेपरद्वारे, न्यूजद्वारे की बीडच्या उत्पन्नाची आणेवारी ही 50% पुढे गेली आहे. हे कोणत्या तरी मंत्र्याचं काम असणार आहे की बीडची आणेवारी ही अचानक वाढली कशी. आम्ही बजरंग बाप्पा खासदार असून यांची पण भेट घेतली. ते पण स्वतः तोंडाने म्हणाले की मला पण कळलं नाही की आणेवारी कशी वाढली. त्याचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. ते सुद्धा अक्षरशः म्हणले की मी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा करतो आणि मी फडणवीस साहेबाचा आपल्या बीड जिल्ह्याच्या पीक विम्यासाठी टाईम घेतो. पण त्यांना काही टाईम फडणवीस साहेबांनी दिला नाही, कारण इतक्या शेतकऱ्याच्या चिल्लर गोष्टीसाठी मुख्यमंत्र्याकडे आपल्या वेळ नाही आहे. कुठला पीक विमा आला, कुठला नाही आला, कुठल्या रस्त्यात फ्रॉड झालं ते त्यांना काहीच माहीत नसतं. फक्त त्यांना एवढंच माहिती की सत्ता कशी आणायची आपली आणि खासदार कसे फोडायचे, आपल्या पार्टी भक्कम कशी करायची, एकतर्फी सरकार कसं आणायचं, फक्त त्यांना एवढं माहिती. जनतेचा विकास हा त्यांच्या कधीच मनात नसतो. फक्त विकास त्यांना कागदावर दाखवायचा असतो. इतक्या कोटीची कामं केले. तसेच गडकरी साहेब 50,000 कोटीचं काम केलं, 70,000 कोटीचा पूल केला, हे सांगण्यात बडाया मारण्यातच नंबर 1 आहेत. आणि राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांचं तर कुठं लक्ष असतं का नाही. कुठला पीक विमा मिळाला, कोणाला कोणत्या जिल्ह्याला नाही मिळाला, याच्याकडे त्यांनी स्वतःहून जातीने लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार करू नका. तुम्ही दुसरीकडं तुमचं काय ते बघा, पण इथं शेतकऱ्याच्या ह्याच्यात भ्रष्टाचार करू नका. कारण शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी करून पैसे भरलेले असतात आणि पीक विमा हा भरलेला असतो. तर सर्वांनी काळजी घ्यायची. आपला पीक विमा यावर्षी भरायचा का नाही, आधी पीक विमाचा GR वाचा. तुमच्याकडं ते नियम वाटी लागू म्हणून CSCला येत आहेत. मी विमा भरताना बघा की ज्या पीक विमा भरणारा शेतकरी आहे त्याने कर्ज उचलला असेल तर त्याची पीक विम्याची रक्कम ही कर्जातून वसूल होऊ शकते. याला मान्यता द्या म्हणून शेतकऱ्याच्या खाली स्वाक्षरी घेत आहेत. तर याच्याकडं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. डायरेक्ट जायचं, पीक विमा भरायचा, CSCवाला येतो, 2 रकाने येतात, त्याला राईट करतो आणि सबमिट करून टाकतो. तर तुम्ही याकडं लक्ष करा, दुर्लक्ष करू नका. कारण तुमचे जर पीक कर्जातून पैसे पीक विम्याचे कटले तर तुमचं शेतकऱ्याचं हे नुकसान होऊ शकतं. याकडं तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. भरला म्हणून भरायचं नाही. आणि जे पीक आपल्या शेतामध्ये आहे तेच पीक भरायचं आहे. जर ऊस असेल तर पीक विमा भरू नका. कारण यावर्षी मॅपिंग होणार आहे, DCS ॲपद्वारे ई-पीक पाणी होणार आहे. आपल्या राज्याचा अधिकारी म्हणजे शासनाचा अधिकारी एक नेमून दिला जाणार आहे आणि तो DCS ॲपद्वारे तुमच्या लाईव्ह लोकेशनला जाऊन पिकाची नोंदणी करणार आहे. दरवर्षीसारखं शेतकऱ्याला ही नोंदणी करता येणार नाही. त्यामुळं सर्वांनी शेतात सोयाबीन असेल तर सोयाबीनचाच पीक विमा भरा, कापूस असेल तर कापसाचा भरा, तूर असेल तर तुरीचाच भरा, मूग असेल तर मुगाचा भरा. जर पीक बदलून तुम्ही पीक विमा भरला तर तुमचा पीक विमा हा वाया जाईल, तुमचे पैसे हे वाया जातील. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आणि आपला पीक विमा आपल्या तारखेच्या आत भरा. पीक विम्यामध्ये 7/12, 8 आधार कार्ड, पासबुक हे अपलोड करायला CSCवाला सांगा, अन्यथा तुमचा पीक विमा हा रद्द करण्यात येईल. याची सर्वांनी काळजी घ्यायची. धन्यवाद. तर आपल्या शेतकरी राजा 1989ला सबस्क्राईब करा. असेच नवीन शेतकऱ्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. मी शेतकऱ्याच्या स्कीमचा आणि शेतकऱ्यासाठी नवीन माहितीची आपलं चॅनल आहे, तर ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी सर्वांनी आपले चॅनल पुढे नेण्याचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल. धन्यवाद.